हरिओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग 9. प्रवचन क्रमांक 50. रामप्रभू अत्रि ऋषी भेट. अशा प्रकारे चित्रकूट पर्वताकडून रामप्रभू, सीतामाई, लक्ष्मण मार्गस्थ झाल्यावर यथाकाळी ते सर्व अत्रि ऋषींच्या आश्रमात पोहोचले. तो आश्रम उत्तम, प्रकाशित, प्रशस्त, प्रशांत होता. तेथे एकांत होता. तेथे सर्व प्रकारच्या उत्तम सुखसोयी होत्या. गत्वा मनेपुपासीनं भासयन्तं तपोवनं दंडवत प्रणिपत्याह रामोहमभिवादये पितुराज्ञां पुरस्कृत्य दंडकानन मागतः वनवासमिषेणापि धन्योहम दर्शनात तव. त्या तपोवनाला दैदिप्यमान करत रामप्रभू अत्रि ऋषींच्या जवळ गेले आणि त्यांना म्हणाले, मी राम आपल्याला अभिवादन करत आहे. पित्याची आज्ञा शिरसाबंद मानून मी दंडकारण्यात आलो आहे. या वनवासाच्या निमित्ताने मला आपले अलभ्य असे दर्शन झाले, यामुळे मी धन्य झालो आहे. येथे 2 गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. 1. दशरथ राजा असल्यामुळे रामप्रभू हे दंडकारण्याचे युवराज आहेत. असे असूनही ते आपणहून अत्रि ऋषींच्या जवळ गेले आहेत. 2. त्यांनी आपणहून अत्रि ऋषींना अभिवादन केले आहे. मोठ्यांच्या या छोट्या गोष्टी आपल्यासारख्यांना फार मोलाची संस्कृती शिकवत असतात. मानपान, उच्च नीच यासारख्या क्षुल्लक गोष्टी दूर ठेवून समाजात आचरण करावे लागते. असे केले की समाज आपल्याला आपोआप जवळ करतो. नाहीतर नाईलाजाने देखल्या देवाला दंडवत घालून कोणी देहाने जवळ आले तरी असे मनाने दूर असतात. रामप्रभूंचे हे असे बोल अत्रि ऋषीने ऐकले. रामप्रभू हे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे अवतार आहेत हे ते जाणत होते. अत्रि ऋषीने रामप्रभूंना आदराने आसनावर बसविले आणि त्यांची अत्यंत भावभक्तीने विधिवत पूजा केली. वनामधील फळे, कंद, मुळे त्या सर्वांना प्रेमाने खाऊ घातले आणि मग अत्रि ऋषी राम, सीता, लक्ष्मण यांना म्हणाले, आता वास्तवात अत्रि ऋषी रामप्रभूंना जे बोलले त्यासाठी त्यांनी खूप दूरगामी विचार केला आहे. एरवी ते असे बोलणे शक्य नाही. जेव्हा रामप्रभू त्यांना म्हणाले की मी पित्याच्या आज्ञेने दंडकारण्यात आलो आहे, त्यावेळी त्यांनी त्यासंबंधी काहीही चौकशी केली नाही किंवा रामप्रभूंनी त्यांना त्याची साध्यंत हकीकत सांगितली नाही. कारण अत्रि ऋषी हे सर्व जाणत आहेत आणि त्यांच्याकडे येण्यात आत्मपरब्रह्माचे काही खास नियोजन आहे, याचा उलगडा पुढे होणार आहे. असो, अत्रि ऋषी रामप्रभूंना काय म्हणाले ते पाहू. भार्यामेती व संवृद्धा यनसूयेती विश्रुता तपश्चरन्ति सुचिरं धर्मज्ञा धर्मवत्सला अंतस्तिष्ठति तां सीता पश्यत् त्वरि निषूदन तथेति जानकीं प्राह रामो राजीवलोचनः. माझी पत्नी अनसूया नावाने सर्वांना परिचित आहे. ती आता खूप वृद्ध झाली आहे. तिने दीर्घकाळ तपश्चर्या केली आहे. ती धर्म जाणणारी आणि धर्माची बूज राखणारी आहे. ती आतील बाजूला आहे. शत्रूचे दमन करणाऱ्या रामा, सीतेला तिची भेट घेऊ दे. त्यावेळी कमलनेन सीतेला रामप्रभू म्हणाले, हे देवी, लवकर जा आणि कल्याणकारी अनसूयेला नमस्कार करून ये. त्यावेळी रामप्रभूने सांगितल्याप्रमाणे सीतेने केले. आपल्याला नमस्कार केलेल्या सीतेला पाहून अनसूयेला फार आनंद झाला. अनसूयेने चटकन उठून सीतेला आलिंगन दिले आणि मुली सीते असे वात्सल्यपूर्वक आदरपूर्वक म्हणून दिव्ये ददौ कुंडले द्वय निर्मिती विश्वकर्मणा दुकुले द्वय ददौ तस्य निर्मले भक्तिसंयुता अंगरागम च सीताये ददौ दिव्यम शुभानना न प्रत्यक्षते अंगरागेण शोभात्वां कमलानने. विश्वकर्म्याने निर्माण केलेली 2 दिव्य कुंडले आणि 2 निर्मळ रेशमी वस्त्रे अनसूयेने भक्तिभावनेने सीतेला दिली. तसेच
सुचिर्भित मुख असलेल्या सीतेला अनसूयेने अंगरक्षण करणारा अंगराग दिला आणि सांगितले की हे कमलनयनी सीते, या अंगरागामुळे तुझा ध्येय सदा सतेज शुभ राहील. तुझ्या अंगाची कधीही हानी होणार नाही. तो जसा आहे तसाच कोणत्याही काळी राहील. हेच ते रामप्रभूंच्या अवतारासाठी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे आयोजन आणि नियोजन आहे. यासाठी रामप्रभूंची आणि अत्री ऋषींची नियतीने भेट घडवून आणली आणि यात मुख्य म्हणजे त्या योगे अनसूयेकडे असलेली ती दिव्य कुंडले आणि वस्त्रे सीतेला मिळाली. याचबरोबर अंगरागही तिला मिळाला. याचा उपयोग पुढे सीतेला झाला आहे कसा ते आपण पाहूच. अनसूयेने सीतेला तोंड भरभरून आशीर्वाद दिला की हे जानकी, पातिव्रत्याचे पालन करत तू नेहमी रामप्रभूंच्या मागोमाग जा. तुझ्यासह रामप्रभू सुखरूपपणे पुन्हा घरी जातील. यानंतर अनसूयेने सर्वांना भोजन वाढले आणि हात जोडून ती म्हणाली, हे रामा, आपण सर्व भुवने निर्माण करून त्यांच्या संगोपनासाठी देव, मनुष्य इत्यादी असे सर्व देह आपणच धारण करता. तथापि यापैकी कोणत्याही गुणाने तुम्ही लिप्त होत नाही. इतकेच काय, तर सर्व विश्वाला मोहित करणारी माया आपल्याला वचकून असते. हरिओम.